हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट त्याची जी 2 खंडपीठ आहेत, नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ, अशा 3 न्यायालयामध्ये लिपिक व शिपाईच्या भरती सुरू आहे. त्याची जाहिरात निघून गेली, फॉर्म भरून झालेत आणि आता परीक्षेची तारीखसुद्धा समोर आलेली आहे आणि 26 एप्रिल 2026 या तारखेला परीक्षा होणार आहेत. मग आता प्रश्न असा आहे की शिपाईसाठी प्रत्येक न्यायालयामध्ये म्हणजे मुंबई उच्च न्यायालय असेल, औरंगाबाद खंडपीठ असेल, नागपूर खंडपीठ असेल, यामध्ये किती अर्ज आलेले आहेत, तसंच लिपिक पदासाठी किती अर्ज आलेले आहेत, याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्या अगोदरनं लिपिक पदासाठी किती अर्ज आले होते त्याची अधिकृत माहिती मी तुम्हाला दिली. आज आपण शिपाईची माहिती पाहणार आहोत आणि त्याचबरोबर लिपिक पदासाठी आलेल्या अर्जांची संख्यासुद्धा पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. जर तुम्हाला हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्यायची असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट क्लर्क टेस्ट सिरीज विकत घ्या. या फक्त 200 प्लस GST इतकी कमी फी आहे आणि त्याच्यामध्ये 90 प्रश्नांच्या 10 फुल टेस्ट आहेत, प्लस 250 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट आत्तापर्यंत अपलोड केलेल्या आहेत. निश्चितच तुम्हाला फायदा होईल. त्याचबरोबर हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीजसुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. तर या ठिकाणी पहा, मुंबई उच्च न्यायालय शिपाई पदासाठी आलेले अर्ज याची माहिती आपण पाहूयात. तर जे मुंबईचं उच्च न्यायालय आहे ना, त्या ठिकाणी शिपाईसाठी जागा जास्त आहेत, त्यामुळं तिथं अर्जसुद्धा जास्त आलेले आहेत. आणि किती अर्ज आलेले आहेत तर 1,20,952 एवढे अर्ज मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई पदासाठी आलेत. त्याच्यानंतर नागपूर जे खंडपीठ आहे, त्या नागपूर खंडपीठामध्ये सुद्धा भरपूर अर्ज आलेले आहेत. त्यामध्ये 66,734 अर्ज नागपूर खंडपीठामध्ये शिपाई पदासाठी आलेले आहेत. आणि औरंगाबाद खंडपीठाचा जर आपण विचार केला तर औरंगाबाद खंडपीठामध्ये 35,947 अर्ज शिपाई पदासाठी आलेले आहेत. तर मुंबई उच्च न्यायालयासाठी 1,20,952, त्याच्यानंतर नागपूर खंडपीठासाठी 66,734 आणि औरंगाबाद खंडपीठासाठी 35,947 अर्ज शिपाई पदासाठी आलेले आहेत. म्हणजे भरपूर अर्ज आलेत पहा. आता आपण लिपिक पदासाठी आलेल्या अर्जांची संख्या पाहूयात. तर लिपिक पदासाठी मुंबई उच्च न्यायालयामध्ये 69,697 अर्ज आलेले आहेत. नागपूर खंडपीठामध्ये 20,890 अर्ज आलेले आहेत आणि औरंगाबाद खंडपीठामध्ये 37,240 अर्ज आलेले आहेत. तर मुंबई उच्च न्यायालयात लिपिकसाठी 69,697 अर्ज आलेत. नागपूर खंडपीठासाठी 20,890 अर्ज आलेत आणि औरंगाबाद खंडपीठासाठी 37,240 अर्ज आलेले आहेत. जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST इतकी कमी फी याची आहे आणि याच्यामध्ये कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस याच्यामध्ये न्यायालय भरती ई बुक ज्याची किंमत ₹200 आहे ते फ्रीसुद्धा दिलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.